मित्रांनो, आज अचानक गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयाने आणि कमर्शियल सिलेंडरचे दर 115 रुपयांनी का वाढले? हे वाढलेले दर फक्त महागाईचा भाग आहे की यामागे काही डिप्लोमॅटिक कारण दडलेलं आहे? तसेच संजय सिंग यांनी सरकारवर एक गंभीर आरोप केलाय. हे संकट नैसर्गिक नसून ते मॅन मेड आहे. ये विपत्ति आई हुई कैसे है मान्यवर? ये विपत्ति लाई हुई विपत्ति है। 2019 तक भारत को ईरान से सस्ता तेल मिलता था, रुपए में तेल मिलता था, गैस मिलती थी, हमारा मित्रतापूर्ण संबंध था उनसे। लेकिन भारत के प्रधानमंत्री खामेनेई की मौत पे खामोश रहते हैं। एक आदरणीय प्रधानमंत्री जी को पता था कि जो हार्मोज का समुद्री मार्ग है वहां से भारत की जरूरत का 60% कच्चा तेल आता है मान्यवर, और 50% भारत के जरूरत की गैस आती है मान्यवर। ये विपत्ति लाई हुई विपत्ति है। भारत आणि इराणची मैत्री इतिहासापेक्षाही जुनी आहे हे पूर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केलेलं होतं. पण राजकारणात समीकरणं बदलली. 2021 पर्यंत भारत इराणकडून स्वस्त दरात तेल विकत घेत होता. सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्यापार रुपयात व्हायचा. यामुळे डॉलरचं मूल्य कमी व्हायचं आणि परकीय चलन साठ्याची बचत व्हायची. पण अमेरिकेच्या दबावामुळे आपण इराणकडून तेल घेणं बंद केलं आणि तिथूनच खऱ्या समस्यांना सुरुवात झाली. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, स्टेट ऑफ हॉर्म्यूज. भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी 60% आणि गॅसपैकी 50% पुरवठा या सागरी मार्गातून होतो. हा मार्ग इराणच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. अलीकडच्या काळात इराणमध्ये झालेल्या काही घटनांवर भारताने बाळगलेलं मौन किंवा बदललेली भूमिका यामुळे या मैत्रीत दुरावा आला आहे. जर हा मार्ग असुरक्षित झाला किंवा तिथून जहाजांची ये जा थांबली तर भारतात इंधनाचा हाहाकार होऊ शकतो. सरकार सांगते की हा मार्ग खुला आहे, पण प्रत्यक्षात आजही अनेक जहाजे तिथे अडकलेली आहेत. गॅस सिलेंडरचे दर वाढले कारण आपल्याला आता महागड्या दराने दुसऱ्या देशाकडून तेल आणि गॅस आयात करावा लागतो. जो गॅस पूर्वी स्वस्त मिळायचा आता तो राजनैतिक संबंधातील तणावामुळे महाग झालाय. म्हणजे ही दरवाढ केवळ आर्थिक असून ती परराष्ट्र धोरणातील अपयशाचा परिणाम आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, सामान्य माणसाच्या खिशावर पडणारा हा भार कमी करायचा असेल तर भारताला आपले जुने मित्र आणि ऊर्जा सुरक्षेवर पुन्हा विचार करावा लागेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.